नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या संपूर्ण वास्तुशास्त्र या व्हिडिओ सिरीजमध्ये। या व्हिडिओ सिरीजचा आजचा आपला भाग 4. या भागामध्ये आपण आज शिकणार आहे वास्तुशास्त्रातील 8 दिशा आणि त्यांचे महत्त्व। बघा, वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेला त्यांचे वेगळे महत्त्व दिलेले आहे। सुरुवातीपासूनच जर तुम्ही वास्तु कन्सल्टंट सोबत वास्तु प्लॅनिंग केली तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष येण्याचे खूप कमी चान्सेस असतात। वास्तुशास्त्रातील ज्या 8 दिशा महत्त्वाच्या आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। वास्तुशास्त्रामध्ये ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर अशा 8 दिशा आहे आणि या 8 दिशांना असणारे महत्त्व या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत। घराचं प्लॅनिंग करताना या दिशेला लक्षात घेऊनच तुम्ही घराचं प्लॅनिंग केलं पाहिजे। वास्तुशास्त्रामध्ये मुख्य दरवाजा हा पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला असणे आवश्यक असते। शौचालय हे ईशान्य आणि नैऋत्य दिशेला टाळावे। तसंच पैशाच्या उत्पत्तीसाठी उत्तर दिशा ही योग्य असते। सामान्य चुका जे साधारणतः वास्तूमध्ये होऊ शकतात ते इथे दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तुमच्या घराची मुख्य दिशा कोणती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यानुसार आपण त्याची वास्तू प्लॅनिंग करूया। पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहे वास्तुपुरुष मंडळाची संकल्पना। ज्यांना वास्तुशास्त्रानुसार घर बांधायचं आहे त्यांच्यासोबत ही व्हिडिओ सिरीज नक्की शेअर करा। धन्यवाद।